श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी मागच्या 2 भागांपासून आपल्याला मार्गदर्शन करतायत. आजही ते आपल्यासोबत असणार आहेत. ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग. कामाच्या ठिकाणी होणारा अपमान, असुरक्षित वातावरण किंवा दबाव, तर याचा सामना कसा करायला हवा? तर हे अपमान, दबाव, असुरक्षित वातावरण हे सगळे जे काय तर हे परिस्थितीमधले हे घटक आहेत. मग आता याच्यामध्ये परिस्थितीतले हे जरी समजा असे घटक असले तरी त्या परिस्थितीमधले काही घटक हे माझ्या नियंत्रणामध्ये असतात आणि परिस्थितीतले काही घटक हे माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचे असतात. आता फॉर एक्झाम्पल एका कामगाराचा जो सुपरवायझर आहे तर तो अत्यंत वाईट आणि विचित्र शब्दामध्ये अपमानास्पद बोलतो. म्हणजे कितीही तुम्ही चांगलं काम करा त्याला समाधानच नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये त्याच्या कंट्रोलमध्ये काय आहे की त्या सुपरवायझरच्या वरती कोणीतरी मॅनेजर असतं, तर या मॅनेजरला हे असं होतं असं म्हणून सांगणं हे कंट्रोलमध्ये आहे. मॅनेजर पण जर समजा असाच निघाला तर मग ते जॉब सोडून नवीन ठिकाणी जॉब शोधणं हे त्याच्या कंट्रोलमध्ये असू शकतं. तर आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे आणि कंट्रोलच्या बाहेरचं काय आहे याचा कंटिन्युअस आपण भान ठेवावा. आणि जर समजा आपण सतत परिस्थितीलाच दोष देत बसलो तर काय होतं, आपली मनस्थितीच्या किल्ल्या आपण परिस्थितीच्या हातामध्ये दिल्यासारख्या होतात. म्हणजे उद्या सुपरवायझरनं असं बोललं तर मला असा त्रास होणार आणि तसं बोललं तर मला तसा त्रास होणार. पण त्या सुपरवायझरनं काहीतरी बोलल्यानंतर त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे माझ्या कंट्रोलमध्ये असतं. म्हणजे प्रतिसाद म्हणजे माझा चष्मा हा माझ्या कंट्रोलमध्ये असतो. मग अशा सिच्युएशनमध्ये मी नेहमी एक प्रार्थना सांगतो लोकांना, तर ही अल्कोहोलिक अनोनिमसची प्रार्थना आहे. अत्यंत सुंदर प्रार्थना आहे. तर ही प्रार्थना कशी आहे की सगळ्या श्रोत्यांनी अवश्य लक्ष द्यावं की जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाय्या. बरोबर, जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. म्हणजे परिस्थितीतले टाळण्या अशक्य असे काही घटक आहेत आणि ते मला सहन करायची शक्ती दे, आणि जे शक्य साध्य आहेत ते निर्धार दे कराया. आणि याच्या पुढे जाऊन काय म्हणते ही प्रार्थना की मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. अशा पद्धतीनं त्या घटनेमध्ये त्या परिस्थितीमध्ये माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे त्याच्यावरती काम करावं. परिस्थिती अजिबातच जर समजा बदलणारी नसेल तरी आपले दृष्टिकोन आपल्याला बदलता येऊ शकतात. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जाता येऊ शकतं. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी रोजच्या जीवनामध्ये कामगारांनी कोणत्या सवयी अंगीकारायला हव्यात असं वाटतं? अत्यंत चांगला प्रश्न. तर रोजच्या छोट्या सवयींच्या मध्ये एक सवय यांनी सोडायलाच हवी, तर ती म्हणजे ते जे काही व्यसनं करतात ना तर ती व्यसनं त्यांनी सोडायलाच पाहिजेत. दुसरी गोष्ट काय, रोजच्या रोज व्यायाम करायला पाहिजे. तर लोक काय म्हणतात की आम्ही एवढं अंगमेहनतीचं काम करतो तर हाच आमचा व्यायाम आहे. तर व्यायामाची खरी गंमत अशी असते की एखादं तर अंग मेहनतीचं काम तुम्ही रोज 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 करायला लागला ना की ते शरीर त्याला ॲडॉप्ट होऊन जातं. ॲडॉप्ट म्हणजे काय, तर त्याला ते ॲडजस्ट होऊन जातं शरीर. त्यामुळे मग ते शरीर हे रोजचं काम या सदरामध्ये ह्या सगळ्या अंग मेहनतीच्या कामाला टाकायला लागतं. त्याला व्यायाम या सदरामध्ये टाकत नाही. व्यायाम कशाला म्हणायचं की रोज आपण आपल्या शरीराला येणं केनं प्रकारेनं थोडासा चॅलेंज करणं. मग आता हा व्यायाम ह्या कामावरती पण करता येऊ शकतो. तर फॉर एक्झाम्पल एखाद्या वर्करला असं काम असेल की जर समजा रोज 50 किलोची 50 पोती उचलून ठेवायची, असं जर समजा त्याचं काम असेल तर ते 3 महिन्यामध्ये त्याचं शरीर त्या 50 किलोची पोती 50 वेळेला याला ॲडजस्ट होऊन जातं. मग ह्यानं त्याच्यामध्ये व्यायाम करायचा जर समजा असेल तर त्यानं मग ते 55 किलोची पोती 50 वेळेला किंवा 50 किलोचं पोतं 55 वेळेला असं काहीतरी करून त्या शरीराला रोज थोडंसं चॅलेंज करत राहायला लागतं. अगदी जर समजा असेंब्ली लाईनवरती कामं असतील तर मग ह्याला आपण व्यायाम असं आपण नाही म्हणू शकत. मग ह्या लोकांना वेगळा हा व्यायाम करायला लागतो. व्यायामाचा फायदा काय होतो, तर व्यायामामुळं एन्डॉर्फिन्स म्हणजे शरीरातली जे अंतर्गत हॅपी हार्मोन्स असतात तर ती हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. ताणतणावांना हँडल करायला त्या माणसाला सोपं जातं. पुढची महत्त्वाची गोष्ट असते की पुरेशी झोप या लोकांनी घ्यायला पाहिजे. कारण झोपेला युज्युअली अनुत्पादक असं समजलं जातं, पण झोप ही कधीच अनुत्पादक नसते. उद्याच्या उत्पादनाला मला आज जर समजा सक्षम व्हायचं असेल तर आज जी माझी झीज झालेली आहे ती भरून काढण्याकरता मला ती
शांतीमध्ये झोप घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळं पुरेशी झोप हे अत्यंत महत्त्वाची सवय या लोकांनी लावून घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा माझ्याकडून की मोबाईल मुक्त वेळ, की जे संध्याकाळी काय आपण ते रील्स बघत बसतो, तर ते रील्स बघणं जर समजा कमी केलं तरीसुद्धा घरच्या लोकांना, मुलांच्या करता, आईवडिलांच्या बरोबर बोलण्याकरता, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या करता आपल्याला रिकामा वेळ हा भरपूर मिळू शकतो. त्यामुळं संध्याकाळी 9 वाजल्यानंतर मी मोबाईलला फोन आला तरच उचलणार, नाही तर अन्यथा मी स्क्रीन बघणार नाही. असे काहीतरी नियम आपण घालून घेऊ शकतो, असा माझा सल्ला राहील. मोबाईल आणि इतरही सोशल मीडिया, हो तर यावरून सतत एक माहिती आपल्यावर येऊन आदळतच असते, म्हणजे असं हो, आपण हो, म्हणूया. हो. तर यानंही खरंच मानसिक ताण वाढतो. यानं मानसिक ताण वाढण्यापेक्षा काय होतं की यानं मानसिक थकवा येतो. याला आम्ही आमच्या शब्दांमध्ये याला ब्रेन फॉग असं म्हणतो. फॉग म्हणजे धुकं. म्हणजे धुक्यामध्ये आपण गाडी चालवताना कसं की आपण जागे आहोत, आपण गाडी पण व्यवस्थित चालवते, पण पुढचं आपल्याला व्यवस्थित सुस्पष्ट दिसतच नाही. तसं या माहितीच्या भडीमारामुळं किंवा या सततच्या रील्समधल्या एंटरटेनमुळं काय होतं की मेंदू हा बधीर होऊन जातो. मेंदूचा जो काय शार्पनेस आहे तर तो हा शार्पनेस मेंदूचा हा कमी होतो. म्हणजे माणूस काम करतो पण तो असा डल पद्धतीनं तो काम करायला लागतो. आणि मग नंतर त्या मेंदूला सतत उत्तेजनेची सवय व्हायला लागते. आणि मग कितीही उत्तेजना दिली तरी त्या मेंदूला कमीच वाटायला लागते. तर त्याच्यामुळं ह्या सोशल मीडिया वापरावरती किंवा ह्या रील्स बघण्यावरती किंवा सोशल मीडियावरती पोस्ट करण्यावरती थोडासा हा विवेक वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा मग माणूस त्याचा ॲडिक्ट होऊन जातो. व्यसनाधीनता आणि मानसिक ताण आणि झोप सुद्धा, तर याचा खरंच काही आहे संबंध? अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. व्यसनांची सुरुवात आता आपल्या या उद्योग जगतातल्या सगळे जे काय आपले कथानायक आहेत तर त्यांच्या बाबतीतली जी सुरुवात झालेली असते तर ते मी खूप कष्टाचं काम करतो म्हणून मग मला थोडंसं रिलॅक्सेशन करता लागते, किंवा मला कामावरती खूप ताण आहे याच्याकरता मला रोज थोडीशी ती घ्यायचीच आहे, म्हणजे तो माझा हक्क आहे असं मला ते वाटायला लागतं, किंवा ते माझं बक्षीस आहे असं ते वाटायला लागतं. किंवा मग इतकं कष्टाचं काम जर समजा करायचं असेल ना तर मग त्याच्याकरता ते घेणं हे आवश्यकच आहे, असे समज आपल्या ह्या सगळ्या कथानायकांच्या डोक्यामध्ये असतात. पण मंडळी हे एखाद्या वेळेला केलं तर एक वेळ ते चालण्यासारखं आहे. पण आता इथं ह्याच फिलॉसॉफीनं किंवा ही जी काही समर्थन आहेत तर ह्या समर्थनापोटी माणसं वर्षानुवर्ष पित राहतात. माणसं सुट्टीच्या दिवशी मग सकाळी पण रिलॅक्सेशन म्हणून मग ते दर मंगळवारी सकाळी सगळे बार भरलेले का असतात तर हेच की रिलॅक्सेशन म्हणजे पिणं हे त्याच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं. बरं, आणि हे व्यसन हा एक सवयमधनं तो आजारामध्ये कधी रूपांतरित होतो हा भल्याभल्यानं तो पत्ता लागत नाही. आणि मग ते व्यसन कसं असतं, फसवं असतं. मग ते काही ना काहीतरी ते ट्रिक्स सांगून त्या व्यक्तीला स्वतःला फसवत राहतं की तू पिऊन पडतोस कुठं, तू उधार उसनवारी करून कुठं पितोस, तू पिऊन दंगा कुठं पितोस, तू तुझं पितोस, जेवतोस, दंगा न करता झोपून जातोस, तुझ्या कामावरती कुठं काय परिणाम झाला आहे, रात्री कितीही प्यालं तरी तुला सकाळी हँगओव्हर नसतो, कितीही प्यालं तरी तू सकाळी कामावरती खाडी करत नाहीस. ही सगळी जी काही व्यसनाची जी काही समर्थन आहेत ना तर ह्या समर्थनामुळं ते व्यसन हे कंटिन्युअस पुढं चालूच राहतं. पण शेवटी हे दारू म्हणा किंवा तंबाखू म्हणा किंवा गुटखा म्हणा किंवा मावा म्हणा, ही जी काही सगळी जी काही केमिकल्स आहेत तर ही काही शरीराकरता रुटीन माझं नैसर्गिक खाद्य नाही आहे. तर त्यामुळं ते कालांतरानंतर आपल्या शरीरावरती काही ना काहीतरी परिणाम हे करायलाच लागतं. आणि दुसरी गोष्ट काय, ह्यातनं काय होतं की तो मानसिक तणाव जो काय तो कमी होण्याकरता म्हणून जे सुरू केलेलं असतं तर ते कधीच कमी होत नाही. आम्ही आमच्या OPDमध्ये सांगताना कसं सांगतो, येतात काय तर मानसिक ताण म्हणून आमच्याकडे आलेले असतात, पण प्रत्यक्षामध्ये काय असतं तर दारूचं ते आवड, तर यांची आवड ही व्यसनामध्ये रूपांतरित झालेली असते आणि माझ्याकडे येताना ते मानसिक ताण म्हणून आलेले असतात. मग यांना सांगायला काय लागते की एखादा हौदामध्ये जर समजा पाणी भरायचं असेल तर तुम्ही कष्ट करून लांबनं 5-5 किलोमीटरवरनं पाणी आणून भरताय आणि खालचा नळ उघडा ठेवताय. तुम्हाला कसं वाटेल त्या माणसाबद्दल? मग ते हसतात, मूर्ख माणूस आहे म्हणेल. मग तुमच्या बाबतीमध्ये हेच चाललंय. तुम्ही एका बाजूनं दारू चालू ठेवणार आणि मानसिक ताण कमी करण्याकरता गोळ्या खाणार. मग हे लांबनं हौदात भरायचं पाणी आणून आणि खालचा नळ चालू ठेवल्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही तो नळ जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत मानसिक तणावाची ट्रीटमेंटच होत नाही. मग असं सांगितल्यानंतर काही माणसं ऐकतात तर मग ती बरी होतात, मार्गाला लागतात. काही माणसं काय डॉक्टर सांगतोय असं म्हणतात, मग ते अजून 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर त्याचा व्यसनाचा शरीरावरती ज्या वेळेला दुष्परिणाम होतो मग त्यावेळेला ट्रीटमेंट घेतल्याशिवाय काय पर्यायच नसतो. मग ती वेळ कशा करता येऊ द्यायची आपण, असं माझं म्हणणं. यासाठी कुटुंबीय काय करू शकतात व्यसनांच्या मध्ये कुटुंबियांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरते. म्हणजे खूपदा ह्या सगळ्या बिचाऱ्या बाया येतात ना तर यांचं पिणं आमचं जिणं असं एक त्यांचा तो कायमचा त्यांचं हे असतं.
या काय करतात, घरातली मंडळी काय करतात तर की त्यांच्या न कळत ह्या व्यसनाधीन व्यक्तीला हातभार लावत असतात. असं हे वाक्य मी वापरलं ना की सगळे कुटुंबीय चपापतात, अहो मी हातभार लावतो असं कसं म्हणताय. मग मी त्या मावशींना म्हणा किंवा त्या वहिनीनं म्हणा, काकीनं म्हणा, मी ते समजावून सांगतो की आता जर समजा काका एखाद्या दिवशी रात्री खूप पिऊन रात्रभर ओकले आणि दुसऱ्या दिवशी कामावरती महत्त्वाची असाइनमेंट होती, महत्त्वाचं काहीतरी काम होतं, मालकाने याच म्हणून सांगितलं होतं, मग त्यावेळेला तुम्ही खोटं बोलता की नाही यांची तब्येत बरी नाही म्हणून. म्हणजे काय केलं तर ह्या व्यसनामुळं जो काय दुष्परिणाम व्हायला लागला आहे त्याच्यापासून तुम्ही त्यांना वाचवलं. उद्या यांना काहीतरी डोकं दुखायला लागलं किंवा खूप मळमळायला लागलं तर डॉक्टरकडे घेऊन जाऊन तुमची सेवा शुश्रूषा करता का नाही. हा माणूस रात्रभर पिऊन कुठंतरी आला आणि दरवाजात पडला तर शेजारी पाजारी बभरावू नये आणि शेजारी पाजारी इज्जत जाऊ नये म्हणून त्याला तुम्ही उचलून आणून आतमध्ये झोपवून त्याचे बूट चप्पल काढून त्याला पांघरून घालता का नाही. म्हणजे थोडक्यात काय तर कुटुंबीय त्यांच्या न कळत त्यांच्या व्यसनांना हातभार लावत असतात. किंवा मग कित्येकदा काय होतं की ही व्यक्ती पीत 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 कामावरती खाडे पडायला लागतात, पैसे कमी पडायला लागतात घरामध्ये, मग घराचा भार घ्यायचा म्हणून मग ही बिचारी महिला मग ती कामाला जायला चालू करते आणि मग रोल बदलतात सगळे. म्हणजे जे कुटुंब प्रमुख म्हणून ह्यानं करायच्या ज्या काय जबाबदाऱ्या होत्या तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या घरातल्या बाया घ्यायला लागतात. हे असं होल जर समजावं लागलं तर ह्या लोकांनी, घरातल्या लोकांनी हे ओळखायला पाहिजे की आपल्या न कळत आपण आपल्या माणसाला, त्याच्या माणसाच्या पिण्याला, व्यसनाला आपण खतपाणी घालतो. तर हे बंद करायला पाहिजे. मग याच्याकरता स्ट्रॅटेजी काय घ्यायला लागते की तुम्ही आम्हाला भयंकर आवडता पण तुमचं पिणं आम्हाला पसंत नाही. म्हणजे वाक्य त्यांच्याशी भांडताना या बायका काय करतात तर पिऊन आलेल्या नवऱ्याच्या भांडतात. मग याच्यासारखा मूर्खपणा कुठला नाही आहे. भांडायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी भांडावं ना, त्या दिवशी रात्री कशाला भांडायचं. मग उद्या त्याला म्हणायला रिकाम होतं की तू कटकट करतेस म्हणून मी पितो. पण ह्यांनी घरच्या लोकांनी भूमिका काय घ्यावी की आम्हाला तुम्ही आवडता. हे वाक्य कसं घ्यायचं की आम्हाला तुम्ही आवडता पण तुमच्या पिण्याला आम्ही हातभार नाही लावणार. पिण्यामुळं जे नुकसान होईल, पिण्यामुळं म्हणा किंवा जुगारामुळं म्हणा, आर्थिक जे काय नुकसान होईल तर त्याच्याकरता आम्ही पैसे नाही भरणार. तुम्हाला ताप आला, न्यूमोनिया झाला तर आम्ही सेवा करू, पण पिण्यामुळं काय झालं तर मग ते तुमचं तुम्हीच निस्तरायचं. पिण्यामुळं जर समजा सावकारदारामध्ये आले तर आम्ही आमचं घाणवट टाकणार नाही, अशी ठाम भूमिका या कुटुंबियाने घ्यायला लागते. त्याच्याशिवाय आपल्या पिण्यामुळं दुष्परिणाम व्हायला लागला हे त्या व्यक्तीला कळल्याशिवाय ती व्यक्ती सुधारायचं नावच घेत नाही. आणि हे दुष्परिणाम घरची माणसं त्यांच्या नकळत होऊच देत नाही. त्यामुळे याचं सुखनैव चालू राहतं. हा असा सगळा तो खेळ असतो. त्यामुळे कुटुंबियांची भूमिका व्यसनाच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाची. उद्योजकीय संस्था किंवा कारखानदार तर कामगारांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांनी काय पावलं उचलायला हवीत? मग यांना हे खरोखर मनापासून करायचं आहे असं आपण गृहीत धरून आपण हा सल्ला देऊया. आत्तापर्यंत आपलं कल्चर जे आहे ना तर ते चंगळवाद जो काय आहे ना तर तो चंगळवादामध्ये उद्योग संस्थेचा असतो तो मालक असतो. मालक या भूमिकेतनं तो तिथं बघतो ना आपल्या उद्योगाकडं तर त्यावेळेला निव्वळ नफा असं त्याचं उद्दिष्ट असतं. आणि मग नफा निव्वळ हे जर समजा त्या मालकाचं उद्दिष्ट असेल तर साहजिकच त्या व्यवस्थेमध्ये कामगारांचं शोषण अशी ती व्यवस्था असते. पण आमचा सल्ला असा असतो की कमवून तुम्ही किती कमवणार. आणि जेवढे हे बिल गेट्स, वॉरन बफे ही सुद्धा मंडळी नंतर ॲक्विजिशन म्हणजे मिळकतीला मर्यादा आहेत. मिळकतीला जरी समजा मर्यादा नसल्या, जग जरी समजा यांनी पादाक्रांत केलं तरीसुद्धा, उपभोगाला मर्यादा आहेत तरीसुद्धा शेवटी तुम्हाला समाजाकरता काहीतरी करावं असं वाटायला लागतं. म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या लोकांनी आपल्या संपत्तीचे मोठे हिस्से उलटे सोसायटीला परत दान देऊन टाकले. मग ह्या मालक लोकांना आमचा सल्ला काय राहील तर ह्या मालकांनी आपल्या उद्योगाकडं माझा उद्योग असं म्हणून न बघता, मी मालक असं न बघता मी या उद्योगाचा विश्वस्त असं म्हणून बघावं. विश्वस्त बघितलं ना तर विश्वस्त या संकल्पनेचा पहिला फायदा कोणाला होतो तर बदलाचा पहिला फायदा हा मालकांना स्वतःला होतो. विश्वस्त म्हणून बघितलं की त्यांना चांगल्या ज्या पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तर त्याचा पहिल्यांदा स्पर्श होतो. तो आपल्या उद्योगाकडं विश्वस्त म्हणून बघायला लागला तर तो माझ्या हितासोबत माझ्या कुटुंबाचं, कुटुंब म्हणजे माझं जे उद्योग कुटुंब आहे, म्हणजे माझ्या औद्योगिक आस्थापना हे माझ्या कंपनीचं जे काही कुटुंब आहे त्याचं पण तो भलं बघायला लागतो. आणि मग त्याचबरोबरीनं तो देशाचं बघायला लागतो, जगाचं बघायला लागतो, विश्वकल्याणाचं बघायला लागतो, एन्व्हायरमेंटकडं बघायला लागतो, पर्जन्यमानाकडं बघायला लागतो. एक फक्त तुम्ही मालक ते विश्वस्त असा ज्या वेळेला तो उद्योजक होतो तर त्यामुळे त्याचा एवढा सगळा तो बदल त्याच्यामध्ये व्हायला लागतो. आणि मग ते साहजिकच त्याची विचारसरणी हळूहळू ट्रिकल डाऊन होऊन ती खालीपर्यंत पोचायला लागते. मग ते कामगारांच्या भलेपणाची ती धोरणं आखायला लागतात, कामगारांचं हित ते जपायला लागतात, जे काय मिनिमम वेजेस आहेत ते एवढे द्यायला लागतात, बोनस जे काय ठरलेले आहेत नियमानं त्याच्यामध्ये द्यायला लागतात, खुशी वाटायला लागतात. असे सगळे बदल ह्या उद्योगांच्या मालकांनी मी मालक ते मी विश्वस्त
असे जर समजा केले तर हे होण्यासारखं आहे. आणि याच्यामध्ये त्यांना वैयक्तिक फायदा खूप मोठा होतो. याच्यामध्ये वैयक्तिक फायदा काय होतो तर त्यांना आतून खूप छान वाटायला लागतं. नुसतं मिळवून ती वखवक कधीच न संपणारी आहे, कारण याला अतृप्तीचा शाप आहे. मी मालक म्हणून ज्या वेळेला नुसता नफा करत बसतो तर हे कधी तृप्तच होणार नाही. तर त्यापेक्षा मी विश्वस्त जर समजा झालो, मी द्यायला लागलो, माझ्यासोबत माझ्या कुटुंब म्हणजे कंपनीचं कुटुंब आणि त्याबरोबरीनं विश्वाचं कल्याण, असा एवढा जरी समजा त्यांनी स्विच केला तरी सुद्धा त्यांना यातला आनंद खूप मोठा मिळायला लागेल. शेवटी हे गिव्ह अँड टेक असंच आहे. अगदी अगदी अगदी. कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा 4था आणि अंतिम भाग जरूर ऐका. येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सित मुजावर.